वहिनी वय काय ग? अगं वय गेली सासरला पाय तिचा घसरला वहिनी काल एपिसोड नाही बघितला रिपीट टेलिकास्ट का बघताय काही मजा नाही बघा एपिसोड कसा फ्रेश बघावा आता काय होतं माहितीये का चोरी सांगितलीस ना, याद राख. आलीस तशी चालती हो. नाही वहिनी मी वेगळ्याच कामासाठी आली काय? ते माझं भानूकडे काम आहे हा, मग डिस्टर्ब न करता काम कर. हा गप्प. भानू हा भानू हा अंजली ते आपल्याकडे मिरच्या आहेत का आपल्याकडे हो आपुलकीने बोलले आहेत का हिरव्या मिरच्या आहेत ना, देते. वहिनी काल एपिसोड का नाही पाहिला तुम्ही मार्केटला गेले होते ग. अच्छा हे आता बघा आता काय होतं ती तिकडे जा थँक्यू मिरच्या कशाला हवेत ग तुला? डाळीला फोडणी द्यायची हा, उचकी लागली म्हणजे राहुलने आठवण काढायला दिसते. वहिनी तुमचं आपलं काहीतरीचा म्हणजे कोणीतरी आठवण काढली की उतकी लागते का? अगं हो आपल्या जवळच्या माणसाने खूप प्रेम करणाऱ्या माणसाने आपली आठवण काढली ना तर त्याचा संकेत म्हणून उचकी लागते हा हे भारी आहे. सोबत तुम्हाला बी उतकी लागत असेल ना? शोभा वहिनींची आठवण कोण काढणार आहे मोहन दादा पण घाबरून आठवण काढत नसतील बघ झालं? मिरच्या हव्यात ना, तर घे आणि जा. नाही तर परत घे. घे मारू. नाही नको वहिनी आता काय होतं माहिती तू आता जातेस का? अगं बाई बाबू सोबत हे उतकीच खरं आहे का? तुला काय करायचं नसतं चौकशा. तू तुझी कामं कर. सोबत मला तर माहितीये मालक तुमची किती आठवण काढतात, पण मला कळत नाहीये मग तुम्हाला उतकी का लागत नाहीये? हा कप उचल आणि तिथे ठेव. वहिनी हा घ्या तुमचा अगरबत्तीचा पुडा 50 रुपये झाल्या. म्हटलं आठवण आली तर जरा बघून घ्यावं. काय बोलताय? नाही म्हणजे तुम्ही आहेत की नाही हे बघितल्यावर देता येईल ना अगरबत्तीचा पुडा, म्हणून म्हटलं बघून यावं. हा. बघितलंस का भानू, माझी सुद्धा आठवण काढतात हा लोक. हो हो मी काढतो ना आठवण. अहो पण सोबत आपल्या माणसाने आठवण काढली की चुटकी लागते ना? नाही म्हणजे आपल्या माणसाने जर आठवण काढली, जवळच्या माणसाने जर आठवण काढली ना तर उचकी लागते ना. मग मालकाने जर सोबत त्यांची आठवण काढली तर उचकी लागली पाहिजे ना त्यांना. अगदी बरोबर बोलली भानू. ए भानू तुला लागते का ग उचकी? मला कशाला उचकी लागल? तर मी खूप करतो तुझी आठवण. समीर भाऊजी, काम झालं तुमचं? हा, हो. मग निघा. ते अगरबत्तीचे 50 नाही तुमच्या सवडीने द्या, नंतर द्या. हे घे. आणि तू नको तिथे लक्ष देऊ नको, काम कर पटापट. काय करणार दुपारच्या जेवणाला? वरण भात मला नाही लागली, अंजीरच बरी लागली. अगं किती उचक्या लागल्यात अंजू, जा जरा पाणी पी, थांबतील उचक्या. ही उचकी थांबू नये असंच वाटतं. का ग? माझ्या राहुल माझी प्रेमाने आठवण काढतोय तर उचकी कशी थांबावी असं वाटेल मला. चांगलंय चांगलंय. राहुल भाऊजींचं काही कामात मन लागत नसेल बघ, सगळं लक्ष तुझ्याकडेच असणार घरी. वहिनी काय मजाक करताय आता जे आहे ते आहे, लाजतेस काय एवढी? हा हा कोण बोलतोय बघा आता तुम्हालाही उचक्या लागायला लागल्या मदन भाऊजी आठवण काढत असतील. होय. पण वहिनी काही लोकांच्या नशिबात आठवण काढणे हा प्रकारच नाही बघा. अंजे, तुझ्या ते एवढ्याशा उचकीचं ना कौतुक सांगू नकोस हा. कौतुक काय त्यात, आता आठवण काढणार कोणी आहे म्हणजे झालं ना. मग लवकर पाणी पी.
नाही तर गुदमरून मरशील. काय पण बोलतात, उचकी बाळ कोणी गुद मारून मरतं का? हा मग ठीक आहे, होईल तेव्हा बघ, मग नको पिऊस पाणी. मी काय म्हणते अंजू, आता कळलं ना आपल्याला ह्यांनी आठवण काढली आपली. किती वेळ असा त्रास सहन करणार. पिऊयात ना आपण पाणी. चल. नाही नको नको नको, काढलेली आठवण वाया जाईल ना. नका पिऊ हा पाणी. चल चल. शोभते उचकी लागली का? गप गा. केंद्रेगिरी कर नको. असंच विचारलो का लागत नाही. अहो मालक, हो. मालक तुम्ही हो द्या. चला मालक काय झालं एक विचारायचं होतं, विचारू का? विचारा की. उचकी कशी लागते? उचकी आता हे काय अचानक उचकी कशी काय लागते. ते काय होतं माहिती का की छातीचे आणि पोटाचे असे जे आपले स्नायू असतात ना एकदम आखडले ना की फुफ्फुस जोराने श्वास घ्यायला लागतं आणि मग उचकी लागते. तुम्ही काय बोलताय मला काय बी नाही कळत. मला पण नव्हतं कळलं, शाळेतली व्याख्या पाठ केली होती फक्त. तर पण असं काहीतरी होत असावं असं मला वाटतंय. अहो अंजलीताईंनी मला सांगितलं की जर जवळच्याने कोणी आठवण काढली ना तर उचकी लागते. हो हा काही जण असं समजतात. चांगलं आहे. मालक हो पण असं खरंच होतं का, कोणी जवळच्याने आठवण काढली की उचकी लागते? आता आपल्याला समाधान वाटण्यासाठी असं मानतात काही लोक. ठीकच आहे म्हणजे. बोल्या, काय झालं. तुला माझी आठवण येते? हा काय प्रश्न आहे शोभा. सांग ना, आठवण येते की नाही, बोल लवकर. मी तुझी आठवण का काढू शोभा. तरी मी म्हणते एवढ्या वर्षात मला उचकी कशी लागली नाही. तू माझी आठवणच काढली नाहीस. नाही ताई, मालक तुमची आठवण काढतात मला माहितीये. हा तू गप गप, मालकाची चमची. इतक्या वर्षाचं तरी माझी आठवण काढली असती ना तर मला उचकी लागली असती. बोल, आत्ताच्या आत्ता माझी आठवण काढ, मला उचकी लागेल. काढ आठवण काढ. अहो अशी अचानक कशी काय उचकी लागेल तुम्हाला? अगं मनापासून केलं ना तर सगळं होतं. काढ अगं आठवण काढ लवकर. उचकी लागली पाहिजे मला. अगं, एक मिनिट, आपण ना बाहेर जाऊया. तू बाहेर माझी आठवण काढ, म्हणजे मला बाहेर उचकी लागेल आणि ते बाहेर सगळ्यांना दिसेल. चल अगं शोभा असं नाही कर. असं नाही होत. शोभा ऐक माझं. हे शोभा इकडे या. अगं शोभा. अगं मी हे शोभा राईट. अगं, असं ठरवून नाही करतायत शोभा. ऐक माझं. ते काय मला ऐकायचं नाही. तुम्ही सगळ्यांसमोर माझी आठवण काढा आणि मला उचकी येऊ दे बस. ही सगळी उचकीची भानगडे. मला वाटलेलंच मग अशी आपण जरा बोललो नाही का, त्यावरून चाललाय हा सगळा तमाशा. हा काय बाई आहे ही. ऐकून घेतील त्या शोभा वहिनी कसल्या. त्यामुळे दादांचं मरण होतंय ना. अगं बाई, बिचारे मोहन भाऊजी. वेळ वाया घालवू नका. चला चला लवकर आठवण काढा म्हणजे उचकी आहे. तू समोर आहेस माझ्या शोभा. कशी आठवण काढणार तू. ये समोर. मग असं समजा ना की मी तुमच्या समोर नाहीये. हा कुठेतरी लांब गेलीये 4 महिन्यासाठी. हा, ते वेगळं असं करा. पाठमध्ये उभे राहा. अगं हा? शोभा चल, चल, चल. ऐक ना, शोभा अशी पाठमोरा कर. उभा राहा. पाठवा. हा. ऐक ते पाठ. म्हणजे आता मी दिसणार नाही ना तुम्हाला. हा आता आठवण काढा आणि आता उचकी येणार. हा अगं, असं पाठमध्ये शोभा. असं राहा ना. अगं हा हा आता छान पैकी अशी मनापासून माझी आठवण काढा म्हणजे मला उचकी येईल. सोबत आहे मालक म्हणत होते ना हे समजे मनाचे खेळ आहेत ते. खेळ आहे ना, मग मला आवडतो खेळ. हा मला खेळायचंय. माझा हट्ट समज हवं तर. हा चला 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 लवकर. अगं शोभा असे हा हा तर मलाच काहीतरी करायला लागेल. आठवण काढा उचकी येईल. हा आता हा हा अगं बाई, उचकी नाही पण ढेकर आला. आठवणीचे संकेत नाही पण पोट भरल्याचे संकेत मात्र लगेच आले. लई हसतायत दोघी. थांबा दाखवते तुम्हाला. हा तुम्हाला पण आले का हा पोट भरण्याचे संकेत. हसा आता हसा हसा माझ्यावर. दुसऱ्यांवर हसायला तुम्हाला मजा येते ना. बघा बघा माझ्यावर कसे हसतात बघा.
हा? शोभा काय झालंय काय तुला? काही नाही करत आहे, यांना समज देते समज. वहिनी, शोभा वहिनीने डोळा का मारला? काय प्लॅन असेल त्यांचा? त्यांचं सोड, तू कशाला डोळा मारतेस? हा अहो, मी कुठे, तुम्ही डोळा मारताय? मी? हा अगं बाई, अरे बापरे. हा बरोबर, आठवण अनावर झालीये ना, म्हणून तुमच्या पण डोळ्याच्या पापड्याला फडफडतायत. हसायला काय झाला? अहो तुम्ही स्वतः बघा ना, तुम्ही आम्हाला बोलताय पण तुमची पण पापडी लावतीये. नाही हा नाही, आता मी तुला बोलले ना म्हणून तू मला बोलतेस. विचारा की भाऊजींना विचारा. हो ना? मी डोळा मारते. हो हा? शोभा मी काय म्हणतो, डोळा असा असा धरू, हे बघ असा धरून ठेव. असा हा असा. बघ बघ आता कसं वाटतंय? थांबला का बघ डोळा? हा 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 आता थांबला थांबला. हा माझा पण थांबला. माझं पण थांबलं ग. हा हा आता आठवण काढा म्हणजे उचकी येऊ दे. हा हा चला डोळे बंद करा. हा डोळे बंद करा आणि आठवण काढा. हा येईल येईल. हा येते 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 येते. हा येते, येऊ दे. हा येऊ दे येऊ दे येऊ दे. आली. वहिनी मला आली. म्हणजे तुम्ही अंजेची आठवण काढली? मी तिची काय आठवण काढीन शोभा? अहो वहिनी, दादा माझी आठवण कशी काय काढतील? राहुल माझी आठवण काढत असणार ना. बघा, काही जणांना अशी सहजच येते आणि काही जणांना येत पण नाही. बघ ना, मलाही यायला लागली परत. किती आठवण काढावी एखाद्यानी. मी ना राहुलला फोनच करणार आहे, त्याला म्हणणार आहे की तुला पगार माझी आठवण काढण्याचा मिळतो की तिथे काम करण्याचा. अहो मी फोन करून त्याला सांगते. यांना काय, यांना तर उचकी काही येत नाही. मी राहुलला फोन करते. अगं बाई, मी पण बघते फोन करून आमच्या यांना. काय झालंय काय? एवढी का आठवण काढायला लागले ते? चला चला वहिनी. बहिणी येतो आम्ही. चालू दे तुमचं. तुम्ही ना काही कामाचे नाहीयेत. सगळ्यांच्या समोर मला तोंडावर पाडलं. मी राजकी. अहो काय केलं तुम्ही? नशीब डोळा मारत होती ते तरी थांबलं. सोबत डोळ्याचं थांबवलं मी. ती अंजली ताई आणि माधुरी त्यांच्या उचकीचं काय करू? म्हणजे ना, मला जादू करायला भीती वाटतेय. हो चुकते माझी जादू. काहीतरी गोंधळ होईल नाही तर. अरे बापरे. शोभा हे बघ शोभा, आठवण काढल्यावर उचकी येते तसं काही नाहीये शोभा. ऐक माझं. मला काही ऐकायचं नाही. मला उचकी हवे म्हणजे हवे. पण शोभा अशी उचकी आणणार कशी मला सांग? तू काही कर, आठवण काढ नाही तर दुसरं काहीतरी कर. सगळ्यांना दिसू दे मला उचकी आलेली. नाही तर तुला ना रात्री बाहेर झोपवेन मी मोन्या. शोभा ऐक माझं, असं कशी उचकी येईल? एक शब्दही बोल नकोस तू. मला उचकी हवे म्हणजे हवे. अगं शोभा उचकी हवी. मला हो. उचकी म्हणजे काय वस्तू आहे का जी वाण्याकडे मिळेल? विनोद नका करू हो. हो शोभा वैतागले, बघितलं ना तुम्ही. हा, नाही विनोद नाही करत. मला सांगा, तुम्हाला माझी आठवण येते? अहो तुमची आठवण कशी येईल सांगा? आपण सारखे बरोबर असतो. मग सारखे बरोबर असताना आठवण कशी येईल? तसंच शोभाच आहे. शोभा आणि मी किती वेळा सारखे बरोबर असतो की नाही? आता तुम्हाला पटलंय, शोभाला कसं पटवायचं काय कळत बघतो. थांबा. शोभा इथे बसून काय होणार आहे? ऐक माझं, इथे बसून अशी कशी उचकी लागेल तुला? चल घरी चल. तुमच्या नजरेसमोर नसेन तरच तुम्हाला आठवण येईल ना माझी. मग मला उचकी येईल की नाही? अगं नाही शोभा, असं नाही, असं नाही. घरी जा आणि माझी आठवण काढा. अशी नाही उचकी लागत शोभा. ऐक माझं. का नकार घंटा लावते? जा ना घरी तुम्ही. अगं जा. शोभा ऐक मग. शोभा ये शोभा. शोभा अगं लहान मुलासारखं करू नको. अशी नाही उचकी लागत ग माझा. मला उचकी आलीच पाहिजे, त्याशिवाय मी ऐकणार नाही. कळलं? ऐकून घे प्लीज माझा.
शोभा लहान मुलासारखं करू नको. अशी नाही नुसती आठवण काढून उचकी वगैरे येत नाही. माझं ऐक ना प्लीज. का तुम्ही मला तुम्ही जा लांब जा, लांब राहा माझ्यापासून, शोभा, लांब राहा माझ्यापासून, लांब राहा तरच आठवण येईल आणि मला उचकी लागेल. ताई असं करून कसं चालेल? जाऊ द्या ना. का जाऊ द्या? का सोडून द्यायचं सांग ना मला. मला उचकी पाहिजे म्हणजे पाहिजे. मनापासून एक माणूस हा आठवण नाही काढू शकत माझी. शोभा अशी नुसती आठवण काढून उचकी नाही येत. ऐक माझं, अशी नाही उचकी आहे ना. मला उचकी पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही का मला सारखं सारखं तेच सांगते? माझी आठवण काढा. बघा बघा मदन भाऊजी माधुरीची किती आठवण करतायत. उचक्या लागतात तिला आणि मला एक साधी उचकी लागू नये. काय करू शोभा माझ्या तुम्ही हातात- काहीच करू शकत नाही माहितीये मला. आयुष्यात काही केलेलं नाही तुम्ही. तुमच्याकडनं काही अपेक्षाच करणं चुकीचं आहे. शोभा ऐकून माहितीये तुझ्या नवऱ्याचं प्रेम आहे. एवढी उचकी ना दाखवून मला जळवू नकोस. जळवत नाही हो वहिनी. काय ग काय गो काय झालं? अहो वहिनी मगापासून 3-4 लिटर पाणी प्यायले पण उचकी काही थांबत नाही. थोडं पाणी पी, बरं वाटेल. थांबेल हा उचकी, थांबेल. अजून पी, अजून पी, अजून पाणी पी. आता गळ्यापर्यंत इथं पाणी आलंय. आता प्यायले ना तर अरे देवा. अंजू तुझ्या पण उचक्या नाही ना ग थांबल्या. माझ्या पण काही केलं थांबतच नाहीत ग उचक्या. अरे देवा, उचकीची साथ आली की काय? तुम्ही एक काम करा, तोंडाने श्वास घ्या, जोरात श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. हा बघूया थांबते का. परत आली. अरे बापरे. अहो हे बघा उचकी नाही थांबत आहे. एक काम करा, काय काम करा. सो वरती बघा आणि जितका वेळ श्वास थांबवता येईल तितका वेळ थांबवा. म्हणजे बघा थांबते का. सोडा सोडा आता सोड. ती गेली माझी उचकी. गेली उचकी. थांबली. दादा तुम्ही डॉक्टर असायला हवे होतात. कसला मस्त उपाय सांगितला भाऊजींनी. पण आधी सांगायला हवं होतं ना. एवढं पाणी तरी नाही प्यावं लागलं असतं. काय अंजली, हे उचकी असते ना ते शारीरिक सगळं असतं. हे आनंदासाठी ठीक आहे की आठवण काढली म्हणून उचकी लागते वगैरे, पण शारीरिक असतं ना. दादा यापुढे लक्षात ठेवा. अगं बाई या उचकीच्या नादात सगळी कामं पडलीत माझी. थँक्यू दादा. हो ना, माझं पण सगळं आवरायचं पडलंय. भाऊजी थँक्यू सो मच. चला आता उचकी थांबवली म्हणून कोण सत्कार नाही करणार आहे. चला चला. मालक तुम्ही हे कसं केलं? अहो ही जुनी ट्रिक आहे. मी शाळेत असताना मला एकदा उचकी लागली होती तेव्हा आमच्या बाईनी ही ट्रिक सांगितली होती. तेव्हापासून लक्षात आहे. मालक मी जादू न करता सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं ना, मला लई मस्त वाटलं. थँक्यू. आतमध्ये जाऊन बघूया आता शोभाचं उचकी बद्दल काय मत बदललंय का. चला चला. शोभा शोभा काय आता तरी पटलं नाही सगळे मनाचे खेळ असतात म्हणून. मला माहित होतं रे. या बायकांनी माझ्या डोक्यामध्ये ना नको नको ते भरवलं. जाऊ द्या, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अजिबात नाही. हा. त्यांना काय काम आहे. नको त्या गोष्टी पसरवतात. मग काय? काम तिकडे नुसत्या. शोभाताई तुम्हाला उचकी लागली. आता पटलं की नाही माझं म्हणणं. पटलं ना. हा? हा. हा गेली. हा, हा, हा. आता माझी आठवण काढायची काही गरज नाही. शोभा अगं आठवण काढायला आधी विसरायला तर हवं की नाही. गप बसा. जास्त लाडात येऊ नकोस. अरे अरे,